नमस्कार. बोलबिडूमध्ये सर्वांचं स्वागत. राजकारणात ऑप्टिक्स महत्त्वाचं असतं हे खरं आहे. नाट्यमयता महत्त्वाची असते हेही खरं आहे. आजकालच्या ह्याच्यात सोशल मीडियावर तुमच्या मीम्स टाकणं, Instagramवर तुमचे फोटो येणं किंवा तुमच्याबद्दल किंवा तुमच्या विरोधकांबद्दल बारीक-सारीक काहीतरी टीका-टिप्पणी येणं हे महत्त्वाचं असतं. हे सर्व मान्य केलं तरी खरं राजकारण हे जमिनीवर खेळायला लागतं आणि तिथे तुमची स्ट्रॅटेजी ही फार महत्त्वाची ठरते. काँग्रेस नेमकं याच बाबत कमी पडतंय आणि याच बाबत भारतीय जनता पक्ष गेली 10 वर्ष काँग्रेसवर कुरघोडी करत. याचं ताजं उदाहरण कालची राज्यसभेची निवडणूक. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे फार उमेदवार नव्हते. म्हणजे या निवडणुकीमुळे मोठं राजकारणात फेरफार होण्याची काही शक्यता नव्हती. परंतु प्रश्न असा असतो, की तुमची एक-एक जागा मिळवण्यासाठी तुम्ही किती शर्थीने प्रयत्न करता? तुम्ही किती शर्थीने त्याच्या मागे लागता, त्यासाठी योजना आखता, त्यासाठी स्ट्रॅटेजी करता, त्यासाठी आमदारांच्या बैठका घेता आणि ती जागा आपली टिकवता किंवा विरोधी पक्षांची खेचून आणता. या सर्व बाबत काँग्रेस कालच्या निवडणुकीत सपशेल नापास झाली. म्हणजे हरियाणाचं उदाहरण घेतलं, जिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तरीसुद्धा हरियाणात काँग्रेसचे 9 आमदार यांनी आयदर भाजप किंवा अपक्षांना मतदान केलं आणि काँग्रेसचा जो पुरस्कृत उमेदवार होता, त्याचा पराभव केला. बिहारमध्ये असंच झालं. बिहारमध्ये 4 आमदार बाजूला झाले. त्याच्यानंतर ओरिसामध्ये पण काँग्रेसच्या लोकांनी भारतीय जनता पक्षासाठी मतदान केलं. आमदारांचं म्हणतोय मी. या सगळ्या जागा भारतीय जनता पक्षाने मिळवल्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची टॅली फार वाढली राज्यसभेत असं झालेलं नाही. पण काँग्रेस पक्षात मेसेज असा गेला, की आपले वरिष्ठ किंवा आपले जे सर्वोच्च नेते आहेत, मग राहुल गांधी असो, मल्लिकार्जुन खरगे असो, त्यांचे खास विश्वासू राहुल गांधींचे वेणुगोपाल असो, हे पक्षाला विजय मिळावा यासाठी काही धडपड करतायत की नाही? विजयाची भूक त्यांच्या पोटात आहे की नाही? ही विजयाची भूक राजकारणात फार महत्त्वाची असते आणि ती भूक भारतीय जनता पक्षात स्वतः पंतप्रधान मोदी, अमित शहा, आपल्याकडे देवेंद्र फडणवीस म्हणा, हेमंत बिश्व शर्मा म्हणा, हे इतके दाखवून देतात आणि इतक्या यशस्वी तऱ्हेने त्यांच्या स्ट्रॅटेजी आखतात, की विरोधकांना पराभूतच व्हावं लागतं, असा त्यांनी आजकालचा पायंडा जणू काही पाडलेला आहे. हे असं का होतं याचं एक कारण असं, की ज्या पद्धतीचं राजकारण करायची काँग्रेसला पूर्वी सवय होती, ती सवय गेल्या 10 वर्षात गेलेली आहे. हे खरं म्हणाल तर हे ट्रान्सफॉर्मेशन कधीपासून झालं असं म्हटलं, तर अहमद पटेल यांच्यासारखी व्यक्ती जेव्हा काँग्रेसच्या दरबारी राजकारणातनं बाजूला गेली, तेव्हापासनं काँग्रेसचं जहाज हे इकडे-तिकडे डळमळायला लागलं स्ट्रॅटेजीच्या बाबत. अहमद पटेल हे याबाबत फारच तयारीचे गडी होते. म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना आठवतंय की नाही माहीत नाही, पण गुजरातमध्ये त्याने अमित शहाना घाम फोडला होता आणि निवडून आले होते. मग अहमद पटेल यांचा पराभव व्हावा यासाठी अमित शहानी जंग पछाडले होते गुजरातमध्ये. पण त्याला पुरून उरले आणि त्याने उत्तम काम करून दाखवलं. तसेच स्ट्रॅटेजिकली उत्तम काम हे कर्नाटकमध्ये शिवकुमार करतात. ते पण त्या पद्धतीचं काम करणारे आहेत. पण या लोकांना सध्या राहुल गांधीच्या भोवती जी मंडळी आहेत, विशेषतः वेणुगोपाल आणि त्यांची कंपनी आहे, ती काही फारसा थारा देत नाही. त्यांचा उपयोग करून घेत नाही. परिणामी असे फटके काँग्रेसला खावे लागतात. 3-3, 4-4 आमदार तुमचे दुसऱ्या पक्षात उघडपणे जातात. ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणती असेल? त्याहून महत्त्वाचं म्हणजे बिहारमध्ये जी घटना घडली, ती तर खूपच इंटरेस्टिंग आहे. बिहारमध्ये काही नितीश कुमार म्हणजे एन-डी-एला भाजप किंवा नितीश कुमार यांना काही मुद्दाम 5वी जागा मिळवण्याची गरज नव्हती. त्यांच्या 4 जागा कम्फर्टेबली ते निवडून येत होते. एक जागा विरोधकांसाठी गेली तर काही त्यांचं बिघडत नव्हतं. राज्यसभेतल्या संख्येत फार मोठा फरक पडत नव्हता. परंतु मी जे म्हटलं विजयाची भूक लागते. ती विजयाची भूक असल्यामुळे काही करून 5वी जागा पण आपण खेचायची. या पद्धतीने त्यांनी एन-डी-एने तिथे आपलं सगळी व्यूहरचना केली. काँग्रेसचे 4 आमदार तिथे ॲब्सेंट राहिले. म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली भारतीय जनता पक्षाला मदत केली. त्याहून पुढची गोष्ट म्हणजे हे जे अनुपस्थित राहिले आमदार, ज्यामुळे भारतीय जनता पक्षाचा एन-डी-एचा कॅन्डिडेट निवडून आला, त्या आमदारांनी असं सांगितलं, की आमचा प्रदेशाध्यक्ष राजेश राम, जे एकेकाळी राहुल गांधींचे अतिशय विश्वासू समजले जायचे,
त्या राजेश राम यांनीच आम्हाला असं सांगितलं, की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे निर्णय घ्या. निवडणूक जिंकण्यासाठीच आपल्याला काम करायचं आहे, असं काही वरिष्ठांनी सांगितलेलं नाही. याचं कारण काय? तर माझ्यासारख्या म्हणजे जो प्रदेशाध्यक्ष आहे, त्याच्या मताला दिल्लीत किंमत नसेल, तर तुम्ही तरी माझ्या मताला का किंमत द्यायची? असा प्रश्न त्याने आमदारांना केला आणि स्वतंत्र मतदान करायचं काय म्हणू इनडायरेक्टली आवाहन केलं. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला. आता प्रदेशाध्यक्षाला असं वाटत असेल, की वरिष्ठांकडे आपलं ऐकलं जात नाही, तर तो पक्ष कसा पुढच्या निवडणुकीत काम करणार? आणि हे निवडून आलेल्या आमदारांबद्दल आहे. सर्वसामान्य निवडणुकांच्या गोष्टी वेगळ्याच आहे. दुसरा भाग म्हणजे आपण आसामचं उदाहरण घेऊ. आसाममध्ये दुसऱ्यांदा खासदार झालेले बारडोली यांनी काल राजीनामा दिलाय. काँग्रेसचे खासदार आहेत. त्याच्या आधी ते तरुण गोगोई यांच्या मंत्रिमंडळात 3 वेळा मंत्री होते. म्हणजे ज्याला आपण सीझन लीडर म्हणतो किंवा सीझन पार्टी पॉलिटिशियन म्हणतो, तसे ते आहेत. त्यांनी पण हेच सांगितलं, की वरिष्ठांकडे काँग्रेसच्या दरबारामध्ये आमचं ऐकलंच जात नाही. मग मी कशाला या निवडणुकीत लढायचं? म्हणून त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिलाय. अनेक पक्षाच्या सर्व पदांचाही राजीनामा दिलाय आणि ते आता इनडायरेक्टली भारतीय जनता पक्षाला मदत करणार आहेत. इनडायरेक्टली म्हणण्यापेक्षा काही काळात ते डायरेक्टली करतील. कदाचित हेमंत बिश्व शर्मा त्यांना पक्षात घेतीलही. हेमंत बिश्व शर्माने अलीकडच्याच एका मुलाखतीतही सांगितलं होतं, की माझा अलायन्स फक्त आमच्या मित्रपक्षांशी नाही आहे, तर काँग्रेसबरोबर पण आहे. म्हणजे काँग्रेस आम्हाला मदत करते आसाममध्ये असं त्यांनी उघडपणे सांगितलं होतं. तीच गोष्ट आपल्याला आत्ता म्हणजे बिहारमध्ये दिसतीये, की भारतीय जनता पक्षच विधिमंडळ पक्ष चालवतोय असं आपल्याला दिसतंय. हरियाणामध्येही तसंच दिसतंय. हे लक्षण काही काँग्रेससाठी फारसं चांगलं नाही. राहुल गांधी खूप वेगळ्या गोष्टी बोलतात. ते नैतिकतेच्या गोष्टी बोलतात, नीतिमत्ता म्हणतात. हरियाणामध्ये लगेच भूपेंद्र सिंग हुड्डा ज्यांचा पराभव झाला मागच्या वेळी, त्यांनी लगेच घोषणा सर्वांनी दिल्या, की वोट चोर, गद्दी छोड वगैरे. आणि राहुल गांधी जे सांगतायत ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय असं सांगतायत. प्रश्न हा नसतो गद्दी छोड, वोट चोरी तुमच्याकडे होते का? तुमचे आमदार तुमच्या आमदारांवर तुमचा चाप का नाही? त्यांना असं का वाटतं, की आम्ही दुसऱ्या पक्षाकडे जावं? ह्याचाही विचार कधी ना कधी राहुल गांधी आणि सर्वांना करायला हवा. जी प्रत्येक बारीक-सारीक म्हणजे आपण महाराष्ट्रात लक्षात घेतलं, तर महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी फार सफाईने डाव टाकला आणि सांगितलं, शरद पवार जर का उमेदवार असतील, तर आम्ही आमचा उमेदवार देणार नाही. इनडायरेक्टली धमकी दिली होती, की जर का तुम्ही शरद पवारांना दिलं नाहीत, तर आम्ही आमचा उमेदवार देऊ, तो निवडून आणू. कारण त्यांनी तसा पायंडा महाराष्ट्रात पाडलेला आहे. त्यांनी अनेक गोष्टी आपण गेल्या 5-6 वर्षात बघितलेल्या आहेत, की त्यांनी कशा रीतीने आपले उमेदवार निवडून आणलेले आहेत. त्या पद्धतीने आम्ही 5वा उमेदवार निवडून आणू, अशी अप्रत्यक्ष धमकीच काँग्रेसला दिली आणि काँग्रेस आणि अन्य पक्ष म्हणजे ज्याच्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आली आणि शरद पवारांचा पक्ष आला, हे नमले आणि शरद पवारांना उमेदवारी द्यायला लागली. थोडक्यात म्हणजे इकडला सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा विरोधी पक्षांचा राज्यसभेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाने ठरवला. बिहारमध्ये पण तसंच केलं, हरियाणातही तसं केलं आणि ओरिसातच सरळ आता निवडणुकीच्या उंबरठ्यावर 2 वेळा निवडून आलेला खासदारच त्याला राजीनामा द्यायला लावला. हे लक्षण काही सगळं काँग्रेस पक्षासाठी चांगलं नाही. त्यामुळे कुठेतरी मल्लिकार्जुन खरगे म्हणा, वेणुगोपाल म्हणा, स्वतः राहुल गांधी म्हणा, प्रियांका गांधी म्हणा, यांनी पार्लमेंटमध्ये गोंधळ घालण्याच्या ऐवजी जर का या संघटनात्मक गोष्टींवर लक्ष दिलं आणि बारीक-सारीक प्रत्येक निवडणूक म्हणजे भारतीय जनता पक्षात असं म्हटलं जातं, की नगरपालिकेच्या निवडणुकीवर सुद्धा अमित शहांचं लक्ष असतं. या पद्धतीचं मॉनिटरिंग करण्याची सवय यांना लावणं गरजेचं आहे. दुसरा यांच्याप्रमाणे म्हणजे काँग्रेस हे पूर्वी करायचं. हे काही करत नव्हते असं नाही. पूर्वी मी म्हटलं तसं अहमद पटेल होते तेव्हा अशा गोष्टी व्हायच्या. त्याच्या आधी इंदिरा गांधींच्या वेळी तर फारच चांगल्या तऱ्हेने नियोजन केलं जायचं. हे कुठेतरी काँग्रेसला परत रिवाईव्ह करायला हवं आहे. अहमद पटेलसारखी व्यक्ती तिथे असणं महत्त्वाचं आहे. वेणुगोपाल हे त्याबाबत अनेक बाबत कमी पडतायत असंही लक्षात येत आहे. त्यामुळे पुढच्या 3 वर्षात काँग्रेसला रिवाईव्ह व्हायचं असेल तर प्रत्येक निवडणूक कितीही लहान-मोठी असो, पूर्ण ताकदीने, विजयाच्या इच्छेने, विजयाची भूक पोटात ठेवून लढली पाहिजे, असं आत्ता म्हणावंसं वाटतं. धन्यवाद.